नांदा धरणातून पाणी सोडल्यानं नदी नाल्यांना पूर। चिखलापार गावातील पुलावरून ट्रक वाहून गेला। पुराच्या पाण्यात कार घालणं, वाहन चालकाला महागात, कार पुलावरून खाली कोसळली। गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्याला महापुराचा धोका। गोदावरी नदीला पूर येऊन महापुराची भीती व्यक्त। यवतमाळच्या आठवडी बाजारात पाणीच पाणी। अचानक आलेल्या पावसाने व्यापाऱ्यांची तारंबळ। भामरागडमधील पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। परीक्षा देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं। पुण्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची राज ठाकरेंकडून पाहणी। पूरग्रस्तांशी राज ठाकरेंनी साधला संवाद। दोडामार्गमधील तिलारी धरण 90% भरलं। तिलारी नदीत अतिरिक्त पाण्याचा विसर्ग। नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा। आंबेगाव तालुक्याच्या मायंबावाडी परिसरातील धबधबा प्रवाहित। दाट धुकं, धोधो पाऊस आणि निसर्ग सौंदर्य पर्यटकांसाठी पर्वणी। सोलापुरात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पेन्शन आक्रोश मोर्चा। जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी। ऐन निवडणुकीच्या तोंडावर उदगीर मतदारसंघात भाजपला आणखी एक धक्का। भाजपच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षांचा राजीनामा। काँग्रेस पक्षाकडून मागितली उमेदवारी।